कधीही ट्रिप नाही, कधीही मुलाबाळांबरोबर वेळ घालवला असं नाही. बरं, जस्टिफिकेशन आम्हाला पैसे मिळाले की आनंद होतो. मी म्हटलं आनंद नाही, सुख मिळते असं म्हणा. एकाही शिखरावर शांतपणे बसून तुम्ही एन्जॉय करत नसाल, सारखी वरची शिखरं खुणावून तुम्ही धावतच राहत असाल, तर तुम्ही माणूस म्हणून जगत नाही, तुम्ही मशीन म्हणून जगता. भूक आणि क्रोध हे एकत्र येतात, त्याची ग्रीड होते. लोभी माणसाला गिल्ट नसते. मला इतरांपेक्षा काहीतरी जास्त माझ्याकडे असावं किंवा इतरांकडे काही नसलं तरी चालेल, माझ्याचकडे सगळं असावं, हे असं आतून वाटतं का? हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले. की नाही, सब अरमान पुरे नाही होऊ शकते, सगळं नाही मिळणार आहे. समाधानाची संध्याकाळ माणसाच्या आयुष्यात यावी. म्हातारा माणूस व्यापारी मरायला टेकला, पोरांना बोलला, रामलाल किधर है? मैं आ गया पिताजी. श्यामलाल किधर है? हाँ पिताजी मैं यहाँ पर हूँ. किशन लाल किधर है? मैं पैर पास आप पे बैठा हूँ, पैर दबा रहा हूँ. अरे गधो, तीनों यहाँ पे है तो दुकान कौन देख रहा है? लोभी होण्यासाठी एम्पथीचा अभाव जरुरी आहे. तुम्हाला छानपैकी लोभी व्हायचं असेल तर तुम्हाला इतरांचा विचार नाही करून चालणार. लोभावरती नियंत्रण आणता येतं का आणि ते कसं आणायचं? राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल, साथ जो आए तुम. यशाच्या मागे दौडण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, त्या दौडीमधला आनंद घेता आला पाहिजे. मागून मिळते, घेऊन मिळते, ओरबाडून मिळते ते सुख आहे, देऊन मिळतो तो आनंद आहे. तुम्ही यशस्वी असाल तरच तुम्ही जगता आहात आणि माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात आणि या समाजामध्ये तुमची कॉलर ताटते. वास्तविक असं नाही आहे. पण ठेविले अनंत तैसेच राहावे हेही खरं नाही आहे. आता लालसेने एक वैश्विक रूप धारण केलेलं आहे. देयर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड, बट देर इज नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड. आमची वैश्विक लालसा आता कुठेतरी थांबली नाही तर ही पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जे कोणी मुक्तमुखला फॉलो करतात त्यांना भावनेचा क्रॅश कोर्सची सिरीज माहीत असेलच. आपण खुसफुस अंतर्गत दरवर्षी मेंटल हेल्थ डे अराउंड भावनेचा क्रॅश कोर्स ही मानसिक स्वास्थ्यासंबंधित एक सिरीज क्युरेट करतो. दरवर्षी 5 वेगळे इमोशन्स, 5 वेगळ्या भावना उचकटून त्या उलगडण्याचा प्रयत्न करतो आणि हे यावर्षीचं 3रं सीझन आहे भावनेच्या क्रॅश कोर्सचं आणि स्वागत आहे तुमचं या नवीन सीझनमध्ये. आज अशीच एक अत्यंत महत्त्वाची भावना, ज्याला आपण हाव म्हणू, हव्यास म्हणू, लोभ म्हणू, ग्रीड ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, अशा भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माणूस लोभी होतो म्हणजे नेमकं काय होतं, लोभ चांगला आहे का वाईट आहे, त्याचं काही पॉझिटिव्ह साईड सुद्धा असू शकते का, आणि नेमकी कशी ही भावना ओळखायची, आपण लोभी असतो का कधी, या सगळ्याबद्दल आपण डॉक्टर नंदू मुलमुरे सर यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि फारच मजा आली आहे एपिसोडमध्ये. आणि वी आर व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ भारती हॉस्पिटल्स. त्यांचं सायकॅट्री डिपार्टमेंट 1992 पासून कार्यरत आहे. कोणत्याही पद्धतीच्या मार्गदर्शनांसाठी आणि काउन्सिलिंगसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहज उपलब्ध आहे. LGBTQIA+ मेंटल हेल्थ असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, चाइल्ड गायडन्स असेल किंवा ॲडिक्शन असेल, या सगळ्यांसाठीचे त्यांचे वेगळे क्लिनिक्स उपलब्ध आहेत. तर कोणत्याही पद्धतीचं काउन्सिलिंग किंवा मार्गदर्शनाची जर तुम्हाला गरज असेल तर भारती हॉस्पिटलचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मला सुरुवातच इथपासून करायची आहे सर, की लोभ किंवा हव्यास, हावरटपणा, हे जे काही वेगवेगळ्या नावांनी आपण त्या लोभाला ओळखतो, तर भावना म्हणून लोभ म्हणजे नेमकं काय? लोभ ही एक आपण असं म्हणूया की फक्त माणसामध्ये दिसणारी आणि माणसाने संस्कृती निर्माण केली त्याच्यानंतर निर्माण झालेली सेकंडरी इमोशन, म्हणजे दुय्यम भावना आहे. दुय्यम त्या अर्थाने नाही आहे, आता ती प्राथमिक झालेली आहे. पण माणसाचं टिपिकल वैशिष्ट्य आहे. याचं कारण असं की निसर्गामध्ये लोभ, हावरटपणा, हव्यास, अनिर्बंध भूक ही नाही आहे. निसर्ग भूक देतो, हव्यास नाही देत. निसर्ग भूक देतो, निसर्ग चव नाही देत. चव माणसाने निर्माण केली. मग चवीपोटी खाणं सुरू झालं. भूक न लागता खाणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस. मग चवीसाठी खायला लागल्यानंतर लठ्ठपणा का बरं आला? चवीसाठी खायला लागला. ती भूक इतकी अनिर्बंध झाली की काही लोकांची भूकच भागत नाही. भूक लागणं नैसर्गिक गोष्ट आहे. ती भागवणं ही नैसर्गिक प्रेरणा आहे, भागवली पाहिजे.
परंतु ज्यांची भूक भागतच नाही, मग ती एखाद्या अन्नपदार्थाची असो, अन्नाचं पक्वान्न न झालं आणि भुकेची चव झाली आणि अनिर्बंध खाणं आलं, त्याच्यानंतर अशी माणसं निर्माण झाली जी सुरुवातीला कमी प्रमाणात असतील, आता ती सुद्धा अनिर्बंध दिसायला लागलेली आहे, की ज्यांची भूक भागत नाही. मग ती लालसा, हाव, ग्रीड या कॅटेगरीमध्ये मोडते. ही एक भावनाच आहे. ती भावना इतकी विश्वव्यापी होऊन चाललेली आहे की आता अखिल मानवजातीचं रूपांतर आपल्याला निसर्गाला प्रचंड ओरबाडण्याकडे माणसाचा जो कल झालेला आहे, याच्यात अशी ग्रीड आहे, लालसा आहे, लोभ आहे. आणि जसं आपण पाहतो की लोभी माणसं, सामान्य माणसं, एक महत्त्वाचा फरक, अनिर्बंध भूक जी भागत नाही. नंबर 2, या माणसांना ज्याला आपण सटायटी म्हणतो, पोट भरल्याची भावना, ही निर्माण होत नाही. जणू काही पोटामध्ये एक प्रचंड खड्डा आहे, जो कितीही टाका त्याच्यात तो भरत नाही. आता हे पोट शारीरिक किंवा मानसिक कुठल्या गोष्टींची हाव असू शकते. आपल्याला असं वाटतं की मटिरियलिस्टिक थिंग यांची हाव म्हणजे प्रचंड खाणं आहे, किंवा शरीरोपभोगाच्या गोष्टींची हाव, लालसा म्हणजेच लोभ, म्हणजेच ग्रीड. जरुरी नाही आहे, मानसिक स्वरूपाचाही खड्डा पोटात असू शकतो. तो कुठल्या गोष्टीचा? प्रशंसा, प्रसिद्धी, एक अहमपणाच्या भावनेचा अनिर्बंध आविष्कार. माझ्याजवळ इतकं आहे, मी इतकी पुस्तकं प्रकाशित केलेली आहे, मी असा आहे, मी इतका प्रवास केलेला आहे. मी प्रवास करणारे माणसं पाहिले. माणूस आपल्या आयुष्यामध्ये चांगला छान पद्धतीने ज्या ठिकाणी जातो तिथल्या संस्कृतीचा परिचय करून घेत, तिथल्या लोकांचा आस्वाद घेत, तिथल्या संस्कृतीच्याशी इंटरॅक्ट होत किती प्रवास करू शकेल? कोणी म्हणते मी 72 देशांचा केलेला आहे, कोणी म्हणते मी 92 देशांचा केलेला आहे. हा कुठला प्रवास झाला? जायचं तिथे भोज्याला हात लावायचा आणि परत यायचं आणि टिक मार्क करायचं. वो सब देख लिया मैंने, जर्मनी, जपान, ये वो. अरे देख लिया क्या है? देख लिया. एक देश आणि त्या देशातले माणसं समजून घ्यायला माणसाला वर्षानुवर्ष लागतात. तुमच्या गावातलेच लोक तुम्हाला ओळखून घ्यायला इतकं आयुष्य जावं लागतं. माणसं टिकमार्क करतात. एक माणूस भेटला मला, माझ्याकडे, तुमच्याकडे तुम्ही लेखक आहात, किती पुस्तकं आहेत? 2-3 हजार पुस्तकं असतील. त्यातले मी छाटत राहतो सारखे, जे कामाचे आहे ते ठेवत राहतो. आकडेवारी काही महत्त्वाची नाही ना. माझ्याकडे 5000 पुस्तकं आहेत. ते पुस्तकाचे पानही फाडलेले नाही आहेत, वाचलेले नाही आहेत. पुरा महाभारत डाल दिया, पुरी गीता डाल दिया, पुरा विश्वकोश डाल दिया. डाल दिया म्हणजे काय? डाल दिया, डाल दियाच आहे. ओळीने सुंदर लावलेले आहे, वाचले कधीच नाहीत. अनिर्बंध हाव की मी माझं एवढं कलेक्शन आहे. अँटिक वस्तू जमा करण्याचं वस्तूच्या बाबतीत तर शरीरोपभोगाशी संबंधित किंवा वस्तूंशी संबंधित किंवा अनुभवांशी संबंधित अनिवार्य भूक, ज्या भुकेची पूर्तीच होत नाही. आपण ज्यावेळेस भूक म्हणतो तर मला एक 2-3 गोष्टी त्याच्या जवळ जाणाऱ्या वाटतात. ते म्हणजे इच्छा, म्हणजे एखाद्या गोष्टीचं डिझायर असणं आणि ॲम्बिशन असणं. म्हणजे आपण आता कदाचित अशा जगात राहतच नाही जिथे ठेविले अनंती तैसेची राहावे हा भाव मनात बाळगून आपल्याला सर्वाईव्हच करता येईल जगात. आपल्याला सतत, कारण युगच हे स्पर्धेचं आहे. आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल आणि मग अल्टिमेटली माझ्या ताटात भाकर येणार नाही, इथपर्यंत गोष्टी कदाचित जाऊ शकतात. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण लोभ म्हणतो किंवा हा हव्यास म्हणतो, तो इच्छा आणि महत्वाकांक्षा किंवा ॲम्बिशन याच्यापेक्षा कसा वेगळा असतो? ॲम्बिशन्स, ॲस्पिरेशन्स, महत्वाकांक्षा हे सगळे या युगाचे शब्द आहेत. हे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे. आणि तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे की एखाद्या माणसाला मागे पण या युगाचा सगळा खरा मंत्र काय आहे? यशस्वीता म्हणजेच हे जीवन आहे. तुम्ही यशस्वी असाल तरच तुम्ही जगता आहात आणि माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात आणि या समाजामध्ये तुमची कॉलर ताठ राहील. वास्तविक असं नाही आहे. पण दुसऱ्या गोष्टीचा अतिरेकही एकेकाळी होऊन गेला. ठेविले अनंते तैसेच राहावे, हेही खरं नाही आहे.
लालसा आणि महत्त्वाकांक्षा, ग्रीड अँड ॲस्पिरेशन्स, ॲम्बिशन्स, कॉम्पिटिटिव्हनेस याच्यामध्ये तारतम्याचा फरक आहे. आणि ह्याचं अतिशय सुंदर एका ईशावास्योपनिषदातल्या एका मंत्रामध्ये आहे. अच्छा. ईशावास्योपनिषद हा फार उपनिषद 10 ते 12 उपनिषद हे अत्यंत महत्त्वाचे जीवनाची दिशा दाखवणारे आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. त्याच्यामध्ये एक माझ्या माहितीप्रमाणे 12वा मंत्र आहे तो, अंधन तमः प्रविशन्ति. बघा, ईशावास्योपनिषद हे तू विचारतो ते सांगता आहेत की स्थितिस्थापकत्व ठेविले अनंत ते तैसेच राहावे योग्य आहे की टू बी ॲम्बिशियस योग्य आहे. व्हॉट इज ट्रू? अंधन तमः प्रविशन्ति असंभूतिमुपासते. असंभूती आणि संभूती असे 2 शब्द आहेत. संभूती इज टू कंटिन्युअसली ट्राय टू गो अप अँड अप अँड अप. असंभूती इज टू स्टे ॲज यू आर, बी हॅपी ॲज यू आर, or be contented, satisfied, whatever it is. अंधन तमः प्रविशन्ति असंभूतिमुपासते. जे लोक असंभूतीमध्ये आहेत की ज्यांना सतत लालसा आहे वरवर जाण्याची, ज्यांना सतत स्पर्धात्मक याच्यातच युगात राहायचं आहे, ते एका तमानी अंध झालेल्या विश्वात प्रवेश करते झालेले आहेत. दे आर इन डार्कनेस. ततो भूय इवते तमाहा. याहीपेक्षा डार्क अंधकारमय असं आयुष्य ते जगतात आहेत. यौ संभूत्याम रताहा. जे सतत कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तो सांगतो की स्थितिस्थापकत्व पडून राहणे हे तर अंधकारमय आहे, पण खूप कॉम्पिटिटिव्ह राहणे, सतत बेचैन राहणे, हा अंधकार त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे. बापरे. So now there is a competition between 2 things, to be competitive or not to be competitive. आणि हा मंत्र हे सांगतो की तुम्ही नुसतं पडून राहणं हेही चांगलं नाही आहे, तो अंधकार अधिक वाईट आहे. पण तुम्ही जेव्हा खूप ॲस्पिरेशन्स मनाशी बाळगता आणि आपल्या जीवाची तो ओढाताण करून घेता, ते तर अंधकारमय जगात तुम्हाला ढकलतेच. सो नाव द क्वेश्चन इज वेदर ॲज द ग्रीड कुठे सुरू होते आणि ॲस्पिरेशन्स कुठे संपतात, नॉर्मल, नॅचरल. हा फक्त प्रपोर्शनचा फरक आहे. एक महत्त्वाचा फरक असा आहे की ग्रीडी माणसाची जी वैशिष्ट्य असतात ती निखळ नॉर्मल ॲम्बिशियस माणसात नसतात. जसं की ॲम्बिशियस माणूस एक गोल ठरवतो, एक उद्दिष्ट. आपल्या सगळ्या जीवनाचं एक उद्दिष्ट आपण ठरवलं. प्रत्येक टप्प्यावर एक उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. विशेष करून तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला तर गोल सेटिंग जरुरी आहे. मला अमुक परीक्षा याच्यामध्ये इतके मार्क मिळवाल, मला अमुक कोर्सला प्रवेश करायचा आहे, मला अमुक क्षेत्रामध्ये खूप वर्ष याच्यावर जायचं आहे, फंडामेंटल मिळवायचं आहे ज्ञान, किंवा एक स्टेटस अचीव करायचं आहे. काही वाईट नाही आहे, अगदी बरोबर आहे. यू शूड सेट अ गोल. परंतु या गोल सेटिंगमध्ये ते मला मिळालंच पाहिजे आणि ते नाही मिळालं तर माझं सगळं जीवन व्यर्थ आहे, ते मिळवणं हेच एकमेव उद्दिष्ट होऊन बसतं. त्यावेळी मग त्या उद्दिष्टाकडे जाणारा प्रवास, आणि ते मिळाल्याच्या नंतर जर मी सॅटिस्फाईड नसेल, समाधानी नसेल, आणि अधिकाधिक वरचं शिखर गाठण्यासाठी सतत बेचैन असणे, हे तुम्हाला ग्रीडकडे ढकलते. तर ग्रीडी माणूस हा एक ठरवतो मिळवायचं आणि ते मिळवल्यानंतर तो सॅटिस्फाईड नसतो. मग ह्याचा प्रश्न महत्त्वाचा की नॉर्मल ॲम्बिशियस माणसामध्ये ग्रीडी माणसामध्ये काय फरक आहे. ग्रीडी माणसाची काही वैशिष्ट्ये आहेत. लालसेनी बुडालेला माणूस जो असतो, STGE असा शॉर्ट फॉर्म मी करून घेतला आहे त्याचा. ओके. सटायटी, त्याची भूक कधीच भागत नाही, समाधानच नाही त्या भुकेचं. भुकेचं शमन झालं, शांत झाला पाहिजे माणूस, नाही होत. नंबर 2, टॉलरन्स, सहनशीलतेचा अभाव. आत्ता पाहिजे, थांबायला तयार नसतात ते. वास्तविक माणसाने प्रतीक्षा करावी, आणि एका उद्दिष्टाकडे जाणारी प्रतीक्षाही आनंददायक असते ना. त्या उद्दिष्टाकडे जाणारा प्रवासही सुखावह झाला पाहिजे. बरं, ती ही वृत्ती पाहिजे की मिला तो अच्छा ही है, नहीं मिला तो चलता है. नाही,
मिळालंच पाहिजे, म्हणजे हा च येतो म्हणजे तुम्ही त्याच्याशिवाय मग तुम्ही आनंदाची सांगड उद्दिष्टपूर्तीशीच घालता. हो. नंबर 2, तुम्ही बेचैन असता. हम्म. कधी मिळेल, कधी मिळेल. म्हणून ग्रीडी माणसं, लालसेने बुडालेली माणसं सतत धावत असतात. सतत त्यांचं रांगेमध्ये पुढे घुसतात. मी पाहिलं बाऊलमध्ये काजू ठेवलेले आहेत. दोघा-तिघांच्या मध्ये हात घालून बरं एका वेळी फार जास्त काजू हातात येत नाही, निसटून जातात ते. आटोकाट प्रयत्न त्या हातात घेण्याचा. ही माकडाची कथा माहीत असेल की. ते मडक्यामध्ये फळं ठेवले. आता ते हात घातल्यावर समजा त्यांनी एक फळ उचललं तर हात सरळ बाहेर येईल. तो काय करतो, सगळे जास्तीत जास्त उचलायचा प्रयत्न करतो. मग तो हात मोठा होतो आणि ते मडक्याच्या तोंडातून बाहेर येत नाही हात. तो आपटून आपटून तो बेचैन होतो, परंतु त्याच्या लक्षात हे येत नाही की मी मूठ सैल सोडली पाहिजे आणि एका वेळी एक फळ उचललं तर मी या मडक्यातले सगळे फळं खाऊ शकेन. ग्रीडी माणसाला ते राहवत नाही. सटायटी नाही, टॉलरन्स नाही. जी सगळ्यात महत्त्वाचं, ग्रीडी माणसाला, लालसेत बुडालेल्या माणसाला, लोभी माणसाला गिल्ट नसते. गिल्ट नसते. अपराध भावाचा अभाव, बापरे. पूर्तीचा अभाव, सहनशीलतेचा अभाव, अपराध भावाचा अभाव. त्याला काही वाटतच नाही की मी इतकं एन्मास करतोय, माझ्याजवळ इतकं साठवून यात काही चूक आहे, हे बरोबर नाही. एक माणूस काही मिळवतो हो. तरी तो जेव्हा स्पर्धेत उतरतो त्याला वाईट वाटतं ना की त्याला नाही मिळालं, मला मिळालं. मलाही मिळालं नसतं कदाचित, त्याला मिळालं असतं, त्याचा नंबर पहिला आला असता, माझा दुसरा आला असता, पण माझा पहिला आला. वाईट वाटतं थोडंसं की अरे तो जेन्युइन डिझर्वर होता, माझ्या इतकाच होता. हो सकता था उसे भी मिल सकता था तर मुझे मिला. हम्म. तर जी माणसं समंजस असतात, विचारी असतात, त्यांना यशामध्येही एक हे असते की कुछ लोग नाकाम हो गए इसलिए मैं कामयाब हुआ हूँ. इस बात का एहसास बहुत ज़रूरी है. हम्म. मग तुम्ही यश पचवू शकता, यश आनंदाने घेऊ शकता. यशामध्ये एक ह्युमिलिटी आणि हंबलनेस पाहिजे. मग तो विनयशील भाव कुठे येतो, अरे मी जिंकलो म्हणजे याचा अर्थ बाकीचे टाकाऊ आहे असं नाही आहे. हो. ग्रीड किंवा लालसा असलेल्या माणसाला अपराध भाव नसतो. उलटं, मैं तो डिझर्वही करता हूं, मला तर पाहिजे, मी तर आहेच जेन्युइनली. एंटायटलमेंट. एंटायटलमेंट. बरं ही कुठून येते? हे माणूस लोभी का होतो याच्या कारणामध्ये दडलेला आहे. पण चौथा अभाव सांगतो आणि त्या कारणाकडे जातो. तो चौथा अभाव आहे एम्पथीचा अभाव. आपण बोलत होतो तीच गोष्ट आहे. हो. लालसा ज्याच्याजवळ, जो लोभी माणूस आहे, त्याला इतरांबद्दल काही भावना नसतात. शेवटी मी लोभी होऊन अन्न जमा करतो किंवा उपभोग घेतो, हो. तेव्हा मी कोणाला तरी वंचित ठेवतो आहे. ज्याला नाही मिळालं त्याच्याबद्दल माझ्या मनात काहीतरी भावना पाहिजे. भावना नसते. किंबहुना लोभी होण्यासाठी एम्पथीचा अभाव जरुरी आहे. तुम्हाला छानपैकी लोभी व्हायचं असेल तर तुम्हाला इतरांचा विचार नाही करून चालणार. पुलंचा खूप सुंदर एक अनुभव आहे. ते असं म्हणतात की परदेश सफरीला गेले तर बँकॉक वगैरे त्याही काही त्याच कारणासाठी हाँगकाँग बिंगकाँग प्रसिद्ध असलेली ठिकाणं होती. पुलं तिथेही गेले. पुलं म्हणाले की त्या ललनांचा थवा, उत्तानं कपडे घातलेले आणि ती रात्रीची वेळ आणि ते सगळे तो वातावरणच तसं, बाजारू संस्कृती आहे तिथली, ती जी काही आहे ती, त्यांची उपजीविका ती आहे, तो भाग वेगळा. तर पुलं असं सहजपणे म्हणतात की जे त्या उपभोगासाठी जातात त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आहे. ज्याला त्या देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या देहाच्या मागची भूक दिसते, त्यांची मजबुरी दिसते, त्या माणसाला नाही करतायत एन्जॉय. आपल्याला नाही करतायत, कारण आपल्याला त्याच्या मागचं ते जे दारिद्र्य आहे किंवा त्याची जी वंचितता आहे किंवा ते जे धडपड आहे त्यांची, ती एकदा एम्पथी आली ना की लोभ नष्ट होतो. लोभ होऊ नाही शकत. तुम्ही लोभी व्हायला तुमच्यात एम्पथीच नसली पाहिजे. कारण त्या स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर मग तुम्हाला तिथे कुठे करुणा आणि तिथे तुम्ही अशा माणसांबरोबर जर असाल तर येडावं घ्या क्या बकबक करायच्या डोळ्यानं. सो सटायटी, टॉलरन्स, गिल्ट आणि एम्पथी याचा अभाव. लोभी माणसांचे अजून एक काही हे, लोभी माणसांच्या भोवतालच्या लोकांशी संबंध ते नात्यांचं वस्तूकरण करतात. ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ रिलेशनशिप.
हा ओंकार आहे, याच्याजवळ किती पैसे मिळतील, याच्याकडनं मला काही मिळेल का याच्याकडनं? मी तुझा एवढाच विचार करेन की तुझ्याकडनं मला काय मिळेल. त्या माणसाची नजर अशी थोडी भिरभिर अशी ते पाहत असतात की ही मैत्रीण आहे, हिच्याकडनं मला काय मिळेल. एखादी शरीर सुखाची रात्र मिळेल का, ही काय देऊ शकेल मला. दे विल लुक ॲट रिलेशनशिप्स ओनली फॉर देअर एज ऑब्जेक्ट्स ऑफ देअर ग्रीड. उनकी दोस्ती भी सुपरफिशियल होती है क्योंकि हमेशा वो यही सोचते हैं कि इससे क्या मिलेगा, त्याच्यापासून काय मिळणार. म्हणून मग तो प्रसिद्ध किस्सा आहे की मी नेहमी सांगत असतो, मी ग्रेसवर कार्यक्रम करायचो. माझे एक मित्र आहेत, मुले किधर जा रहे हैं, म्हणजे वो ग्रेसफुल संध्या का कार्यक्रम है मेरा. क्या है, ग्रेस नाम का कवि है, वो मिस्टिक पोइट्री वगैरह लिखता है उसका. फिर नहीं, मैं उसको ज़रा मैं लोगों को समझाता हूँ वो क्यों लिखते. मुलमुले ये करके तुमको क्या मिलता. अच्छा ये ऐसा क्यों लिखता जो लोगों को समझ में नहीं आता. अच्छा लिखने तो अपने बाप का क्या जा रहा है, तुम काय को पढ़ते. अच्छा तुम पढ़ो, तुम्हारा इंटरेस्ट है भाई, जान दो. लोगों के टाइम की खोटी काय को करते, उनको समझाते बैठते. he won't understand that there are certain things which are not done for money. काही गोष्टी ह्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना असा एकही क्षण बिना पैसे कमावता चाललेला आहे हे त्यांच्या गावीच नाही आहे. मला एकाने अत्यंत प्रामाणिकपणे विचारलं की हे जे समाजसेवक आहेत, ते थोर समाजसेवक, ते त्यांच्या खिशातले पैसे टाकून इतका लांब प्रवास करून इथे येतात, केवळ या लोकांना काही मार्गदर्शन किंवा या काहीतरी अंधश्रद्धा दूर कर किंवा सामाजिक संदेश पसरव वगैरे. आणि चांगला शिकलेला माणूस आहे, व्यवसाय धंदा केला त्याचं छान इन्कम मिळू शकते, ते सोडून हा असा का करतो आहे. त्याला जेन्युइन प्रश्न आहे की लोक समाजसेवा का करतात. आणि जेव्हा खिशातले पैसे टाकून करतो म्हटल्यानंतर तर त्याचं वेळ आहे, माणुसकीवरचा विश्वास उडाला. आपण हे बोलतोय तर मला त्यातच पुढे जात तो आपला मगाचा जो प्रश्न होता त्याच्यावरच यायचंय की मग माणसं लोभी का होतात. म्हणजे जर आपण कारण कल्चरली पण म्हणजे षड्रिपूंमध्ये लोभाला आपण एक नकारात्मक भावना म्हणून पाहिले. बुद्धाने त्याच्या तत्वज्ञानात उल्लेख करताना 3 नकारात्मक विकार जे सांगितले त्याच्यात लोभाचा उल्लेख आहे. आपल्याला जर हे माहिती आहे की लोभ वाईट आहे तर माणूस लोभी का बनतो. म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीमध्ये त्याचं काही एक महत्त्वाचं कारण आहे का. एकतर येतेच काही भावना, म्हणजे मला इतरांपेक्षा काहीतरी जास्त माझ्याकडे असावं किंवा इतरांकडे काही नसलं तरी चालेल, माझ्याचकडे सगळं असावं, हे असं आतून वाटतं का. हा नेहमीच्या मुलाखतीत छान प्रश्न आहे महत्त्वाचा. कारण मला पटकन आठवलं, एक थ्रिफ्टी जीन्स म्हणून एक थिअरी आहे आणि उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये झाला आहे. 2 लाख वर्षापूर्वी कुठल्या तरी कालखंडामध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि त्यावेळी माणसाला अन्न मिळेनासं झालं. त्या अन्नाच्या अभावामध्ये जनुकीय बदल असा झाला, त्याला थ्रिफ्टी जीन्स असं नाव आहे, की मिळेल तेव्हा खाऊन घ्या, मिळेल तेव्हा खाऊन घ्या. दुर्भिक्षामध्ये हा जो बदल झाला त्यामुळे माणसाच्या वागणुकीत, स्वभावात हा बदल झाला की त्याला सतत वाटतं की अन्नाची कमतरता राहणार आहे. आज मिळते तर खाऊन टाका. आपण बफे डिनरला जातो, काही माणसं प्लेट भरून इतकं वाढून घेतात की हा 10 दिवसापासून जेवला नाही आहे, 10 दिवस नंतर मिळणार नाही आणि वाया घालवतात ते, कारण ते तेवढं तर खाऊच शकत नाही. एक फार छान आठवण आहे ती. माणसाची ही बेसिक टेंडन्सी आहे, मी ते जास्तीत जास्त त्यांचा उपयोग नाही आहे ना. अन्न तर उद्या सडते ना, अन्न तर कामात येत नाही. मी वस्तू समजून घेऊ शकतो. कोणी ब्लँकेट वाटते तर 10 ओढून घेते, घरी 2च माणसं 10 ब्लँकेट कुठे घेणार आहे. पण ते वस्तू घ्या. अन्नाच्या बाबतीत कोविड काळामध्ये एक आठवण एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितली, दिल्लीमधली कुठली तरी आठवण आहे, की ते अन्नाचे पॅकेट्स वाटायला लागले. तेव्हा त्या झुग्गी झोपडीमध्ये जाऊन वाटत होते. तर तो एक स्वयंसेवक म्हणाला की मी जेव्हा वाटायला लागलो तेव्हा त्यांनी येऊन सांगितलं, या गल्लीमध्ये अजिबात वाटू नको. या गल्लीत गरीबच लोक होते ते, पण या गल्लीतल्या प्रत्येक झोपडीमध्ये एवढी थप्पी भरेल एवढ्या प्लेट्स भरलेल्या आहेत. हे लोक दिलं की अजून घे, अजून घे, अजून घे करून ठेवून घेतात. द्या 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 द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. त्यांना असंही नाही वाटत की हे आपण इथे एवढी थप्पी नाही खाऊ शकत आपण हे. आणि हे नर आपलेच वंचित बंधू आहेत ज्यांना हे मिळणार नाही आहे. ही जी एक
उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये ती एक स्टेज येऊन गेली जी कायम राहिली मनामध्ये, की कल नहीं मिलेगा तो क्या है, तो आज खा लो. हम्म. आज आता ते दिसते आहे डोळ्याने की सगळं उपलब्ध आहे, काहीही गरज नाही आहे, तरी माणसं तशी वागतात. याचं कारण कदाचित ते एक उत्क्रांतीच्या टप्प्यात असेल. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जो आपण प्रश्न विचारतो, हो. लोभी माणसं निर्माण का होतात? हो. लोभ येतो कुठून? एक थिअरी आहे मेंदूची. जे लोभी माणसं आहेत, लोभी माणसाच्या मेंदूमध्ये जसं व्यसनाधीन माणसांच्या मेंदूमध्ये एंडॉर्फिनची अनिर्बंध आवड म्हणजे हे गरज. गरज. एंडॉर्फिन हे सुखकारक भावना निर्माण करणारं रसायन, मेंदू रसायन, बरोबर. न्यूरो ट्रान्समिटर, न्यूरोपेप्टाईड. आणि डोपामिन. डोपामिन हे पुन्हा पुन्हा ती सुखकारक भावना निर्माण व्हावी याचं अँटिसिपेशन निर्माण करणारं एक रसायन. ते एंडॉर्फिन डोपामिनचा खेळ त्यांच्या मेंदूत चालतो. त्यांना एंडॉर्फिनची एक्सेस गरज असते, जी नॉर्मल माणसांना नसते. काही माणसाच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये, सुप्त मनामध्ये जे मनोविश्लेषणाचे जे सिद्धांत आहेत, त्याच्यामध्ये एक सिद्धांत असा आहे की ज्यांना आईचं सुख मिळालेलं नाही, मातृसुखाचा अभाव, हम्म. त्या वयामध्ये जन्मलेल्या बेबीला पुरेसं दूध मिळालं नाही, किंवा ज्यांच्यामध्ये असाही एक सिद्धांत आहे की लोभीपणा हा तुमच्या जनुकामध्ये असतो, थोडासा लोभीपणाचा अंश किंवा लोभीपणाची टेंडन्सी. जसे विविध व्यक्तिमत्वाचे लोक जन्माला येतात, माणसं थोडासा व्यक्तिमत्व जन्माला ते जेनेटिकही असतं. हो. हा सगळा खेळ आपला, आपण असे का झालो, 50% जीन्स 50% एन्व्हायरमेंट. जसं ते खूप सुंदर कविता आहे की कुछ तो तेरे मौसम मुझे कम रास आए, कुछ तो मेरी मिट्टी में भी बगावत बहुत थी, फूलों का बिखरना तो मुकद्दर था, लेकिन इसमें हवाओं की सियासत भी बहुत थी. वा. लोकांनी काही आगी लावलेल्या आहेत आणि काही माझ्या मातीतच असेल तसं. हम्म. यू आर 50% ॲज पर युअर जीन्स अँड 50% ॲज पर युअर एन्व्हायरमेंट. हे नेचर आणि नर्चर यांचं बॅलन्स आहे. लोभी माणसं थोडेसे ट्रेड्स घेऊन जन्माला येतात, पण ज्यांना आईचं सुख पुरेसं मिळत नाही, असं म्हणतात की लोभ ज्याच्यामध्ये अनिर्बंध वाढणार आहे, अशी बेबी, बालक, त्याच्या मनात असा विचार असतो की आईच्या दोन्ही स्तनातून मला दूध मिळालं पाहिजे. आता हे तर शक्य नाही आहे. दुनिया में लोग यही सोचते हैं की मला दोन्ही स्तनातून दूध मिळालं पाहिजे, आणि ही भावना आयुष्यभर ठेवणारे लोक आहेत. नाही मिळणं शक्य, मग ते वंचिततेची भावना मनात येणं, म्हणजे आई असणं पण तिने लक्ष न देणं, आई नसणं, किंवा आई असूनही आईकडनं किती अपेक्षा ठेवायची. शेवटी ती एका माणसाची बायको आहे, माझ्या भावाची आई आहे, बहिणीची आई आहे, अजून कोणाची मुलगी आहे, तिला इतरही लोक आहेत ना, मलाच मिळाली पाहिजे, पूर्ण माझ्या वाट्याला आली पाहिजे, अशी ही टेंडन्सी असल्यामुळे त्यांना आईचा अभाव, मातृप्रेमाचा अभाव जाणवतो. तो प्रत्यक्षात असेल किंवा त्यांना जाणवत असेल, पण तो एक फॅक्टर आहे. म्हणजे जेव्हा भूक आणि क्रोध हे एकत्र येतात, त्याची ग्रीड होते. लालसेमध्ये, लोभामध्ये भूक आणि क्रोध ह्या दोन मिश्र भावना आहेत. भूक म्हणजे मूळ भूक आहे, हो. आणि क्रोध हा आहे की माझी भागली नाही, त्यावेळी मला पुरेशी मिळाली नाही, तो अब मैं तो कुछ भी करूँगा. तुम्हाला नॉर्मल बालपण मिळालं, तुम्हाला छान सुखवस्तू घर मिळालं, तुम्हाला आई वडील सगळं छान मिळालं. जो वंचित आहे ना, म्हणून वंचितामध्ये जे वंचिततेतून बाहेर येतात ते एकदम सुटून जातात. अब तुम चलाओ गाड़ी 80 के स्पीड से, मैं तो 160 के स्पीड से चलाऊंगा. माझ्या हातात आत्ता स्टिअरिंग आले. माझ्या हातात स्टेअरिंग आलेलं आहे. तुम्ही खा 2 गुलाबजाम, मी तो 10 खाईन. तुम्ही तुमच्या पगारात भागत असेल, माझ्या मी मिळेल अजून पैसा, अजून जमा करेल. तर भूक आणि क्रोध मिळून लालसा तयार होते. हा सायकोडायनॅमिक सिद्धांत आहे. मला एक विचारायचं होतं, ते म्हणजे मला ते आईचं उदाहरण खूपच आवडलं. तर ज्यावेळेस कुठलीही लोभी व्यक्ती किंवा लोभ ज्यांच्यावरती काय खूप मोठा ज्याचा आवाका आहे, ज्याच्याकडे लोहाचा, अशी माणसं जी ग्रीडी माणसं आहेत,
ती एक काहीतरी पोकळी घेऊन जगत असतात का? आणि ती पोकळी या मटेरियलिस्टिक गोष्टींमधनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात का? म्हणजे जर आपण त्या लोभाचं कारण शोधायला गेलो, तर ते कुठेतरी आत दडलेलं काहीतरी न मिळालेली गोष्ट. म्हणजे हे आपण खूप जणांचं बघतो ना, की लहानपणी काही मिळालं नाही आणि आता ज्यावेळेस माझ्याकडे पैसे आहेत, ज्यावेळेस माझ्याकडे इतर रिसोर्सेस आहेत, त्यावेळेस मी सगळं मला आत्ता हवं आहे. तर कुठेतरी काहीतरी आतमध्ये काहीतरी खड्डा आहे, काहीतरी एक कदाचित स्वतःलाच कन्फ्रंट न केलेलं काहीतरी एक पोकळी आहे आणि ती भरून काढण्यासाठी हे सगळ्या गोष्टींचा अतिरेक होतो का? अगदी बरोबर आहे. एक मला तू बोलत होता त्यावेळी एक सिनेमा आठवला. सिटिझन केन नावाचा सिनेमा आहे. अप्रतिम सिनेमा आहे आणि ऑल टाईम क्लासिक आहे आजही, इतक्या वर्षांतर. ऑर्सन वेल्स त्याच्यामध्ये मुख्य, त्याचा दिग्दर्शक नायक तोच आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे. पण त्याच्यामध्ये ही थीम आहे. सिटिझन केन हा सिनेमा रँडॉल्फ हर्स्ट नावाचा एक पत्रकार होता. त्याच्या जीवनावर आधारित आहे. लहानपणी त्याचं आईवडिलांचा घटस्फोट होतो. घर विकल्या जाते. त्याची ताटातूट होते. त्याच्याजवळ एक आईस स्केटिंग स्कूटर असते. तिचं नाव रोजबड असते. त्याच्यावर खूप त्याचं हे प्रेम असतं त्याला आवडत असते आणि ती त्याच्या ओढण्यात येते. लहान असतो तो. मग तो वेगळा राहायला लागतो. मग मोठा होतो. मग पत्रकार होतो आणि एका प्रसिद्ध पत्राचा मालक होतो आणि प्रचंड पैसा कमावतो आणि त्या पैसा कमावून तो जवळजवळ एक महाल बांधतो स्वतःसाठी. आणि त्या महालामध्ये प्रचंड दालनं आणि तिथे जगभरातले अँटिक पीसेस. हा पत्रकार जो आहे तो हिटलरला सुद्धा भेटून आला होता आणि दुसरं महायुद्ध होणार नाही आहे वगैरे असे प्रेडिक्शन्स वगैरे त्यांनी केले होते. असे सिनेमात उल्लेख आहे त्याचा. तर त्याचा शेवट असा आहे की शेवटी जेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून जाते आणि त्याला कळतं की हे सगळं, तर तो तसं उद्ध्वस्त करत जातो महाल आणि मरताना त्याच्या ओठावरती रोजबड हा शब्द येतो. तर रोजबड काय आहे? रोजबड ती स्केटिंगची स्कूटर आहे लहानपणची, जी त्याच्याजवळून ओढून घेण्यात आलेली आहे. ह्या माणसांमध्ये आपला जो मूळ प्रश्न होता, हो. त्यांच्या अंतरी एक पोकळ पणा असतो. दे आर एम्प्टी इनसाइड. आयुष्याचं काही उद्दिष्टच नाही आहे. आयुष्याचं काही तत्त्वच नाही आहे. माणसं लोभाकडे, अनिर्बंध भुकेकडे त्यांचं लक्ष का नाही जात, की हे किती केलं तर संपणार नाही आहे. दे आर ऑलवेज रनिंग ऑन अ हेडॉनिस्टिक ट्रेडमिल. ट्रेडमिल कधीच बंद होत नाही. ह्यांना धावतच राहावं लागतं. माझा एक मित्र आहे, म्हणजे कसं माणसाचं हे की तो भूलतज्ञ आहे. त्याला पुष्कळ बोलावून येतात. सुरुवातीला माणूस प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करतो तेव्हा त्याला हवंच असतं. तुमच्या गरजा भागेपर्यंत. बरं, गरजाचा जो अपेक्षांचा बार आहे तो कितपत आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मग मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अजून याच्या पलीकडे काय असतं? हेच असतं. याच्यानंतर अधिक महाग गाडी मी BMW घेऊ शकतो, पण मी घेत नाही. याचं कारण काय आहे? चालवायची तर या खड्ड्यांवरच चालवायची आहे ना. फार फरक नाही पडणार आहे. बसण्याचा एक थोडा वेळचा कम्फर्ट जाणवेल, त्याच्यानंतर काही नाही जाणवणार. पण BMW विकत घेतल्यावर त्याच्यावर स्क्रॅच पडल्यावर मला जे अपरिमित दुःख होईल त्याचा सामना मी नाही करू शकणार. गरज नाही आहे. आता हे महाशय प्रॅक्टिस करायला लागले. एक क्षण असा आला, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षापासून तेच चालू. सकाळपासून उठायचं आणि धावत सुटायचं आणि पैसे मिळवत राहायचे. त्या पैशाचा उपयोग काय? उपभोग देखील घ्यायचा नाही. बरं, 4 मित्रांमध्ये याचा हात चहासाठी सुद्धा खिशात जात नाही. मग तुम्हाला जर एन्जॉय करता येत नाही आयुष्य, चलता का फार्म हाऊसला जाऊ, छान नाही. ते मला जरा कॉल आहे, कुठली तरी ऑपरेशनला बोलवायचं असतं. एक ज्युनियर सांगत होता की अतिशय छोटे छोटे कॉल करतात, जिथे ज्युनियर्सला सोडून द्यायला पाहिजे ते फील्ड. आज मी एवढा सिनियर झालो तर मी त्या गोष्टी नाही करायला पाहिजे जे ज्युनियर्स करू शकतात. गरजच नाही आहे तुम्हाला त्याची, ते सुद्धा नाही सोडायची. मग आता जी संपत्तीची अधिकाधिक भर होते आहे, त्याच्यानंतर मग रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. मग कुठेही उभं राहिलं की या प्लॉटचा भाव काय आणि या फ्लॅटचा भाव काय, किती 25, किती विकत घ्याल तुम्ही. मग त्याची देखभाल आली, त्याचं हे आलं, सगळंच आलं. शेवटी आयुष्यामध्ये आपण जे कमावतो ते आपण एन्जॉय करू शकलो नाही, कधीही ट्रिप नाही.
कधीही मुलाबाळांबरोबर वेळ घालवला असं नाही. आम्हाला बरं जस्टिफिकेशन, आम्हाला पैसे मिळाले की आनंद होतो. तुम्ही सगळं आनंदाचं सायकोलॉजी सांगता ना, हॅपीनेस मिळाला पाहिजे, आनंद मिळाला. मी म्हटलं आनंद नाही, सुख मिळते असं म्हणा. हे काय फरक आहे म्हणे? म्हटलं सुख हे इंद्रियोपभोगातून येते, आनंद हा मानसिक असतो. हा बेसिक फरक सुख आणि आनंद या संकल्पनेत समजून घेतलं पाहिजे. ग्रीडी माणसं सुखाच्या मागे असतात. ग्रीडमधनं आनंद नाही मिळू शकत. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे इंद्रिय. इंद्रियोपभोग, मग पैसासुद्धा तुम्हाला इंद्रियोपभोगाच्या सगळ्या आश्रमाच्या वस्तू देतो म्हणून पैसा महत्त्वाचा आहे. पण तो किती कमवावा आणि किती, कारण सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. त्या सटायटीच्या बाहेरच येत नाही माणूस, तेच करत राहतो. आणि ते अत्यंत फोल आहे, ते क्षणिक आहे. म्हणजे महाभारतामध्ये ययातीच्या तोंडी एक फार सुंदर श्लोक आहे. ययातीने सुखोपभोगासाठी मुलाकडनं तारुण्य घेतलं आणि खूप उपभोग घेतला अप्सरांचा. परत आला तेव्हा तो म्हणतो की न जातु कामः कामानाम उपभोगेन शम्यते. मला आता हे कळलेलं आहे की अधिक काम करून कामाची पूर्ती नाही होत कामभावनेची. हे म्हणजे तुपानी यज्ञ विझवण्यासारखं आहे. द मोर यू इंडल्ज, इट्स नॉट गोइंग टू गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन, इट्स गोइंग टू क्रिएट मोर. तर तू मिळवतोय ते सुख मिळवतोय फार तर. दुसरी गोष्ट, तुला असं वाटतं की जे मिळवतो त्याच्यात मला बरं वाटतं तर का करू नये? मग त्याचं उत्तर असं आहे की जे मिळवतो त्यांनी जर तुला आनंद किंवा काय म्हणतो तू सुख मिळतं, याचा अर्थ असा की ते नाही मिळालं तर दुःख होतं. मग तुझ्या सुखाच्या कल्पना जर ऐहिक वस्तूंशी निगडीत असतील तर त्या ज्या दिवशी नाही मिळाली त्या तो दिवस दुःखमय होईल ना. मग सुख दुःखाच्या या चक्रातून माणूस बाहेर कधीच येणार नाही. If your sense of happiness is related with material things, it may not be available to you. मग ज्या दिवशी एखादी स्त्री त्याला नाही म्हणेल त्या दिवशी मग तो दुःखी होईल ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळंच नाही जग चालणार. आणि ज्या दिवशी तुम्हाला त्या वस्तू नाही मिळणार त्या दिवशी दुःखी व्हाल तुम्ही. मग तुम्ही तुमच्या दुःखाचं मूळही तयार करून घेतला. आणि हेड ऑन स्ट्रिक्ट ट्रेडमिलमध्ये अडकून राहणं हा सगळ्यात मोठा धोका आहे. ग्रीड, लोभ, लालसा याच्यामध्ये. लोभाचा लोभी होतो आणि लोभी माणसाचं लालसेत रूपांतर होतं. अनिर्बंध हाव निर्माण होते, ते विकृतीकरण होतं त्याचं. मग ज्यावेळी कळत नाही की नाही फार जास्त शर्ट घेऊन फार खेटर जमा करण्यात काही तुम्ही घालणार तेवढेच. 5 स्टार हॉटेलमध्ये गेले तुम्ही तर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टचं 10,000 स्क्वेअर फूटचा मोठा हॉल. तुमची भूकच, तुमचं पोटच अर्धा लिटरचं आहे. तुम्ही एक वडा सांबार, एक बटाटा वडा, एक कॉफी, फार तर एक आमलेट बोचकू खाल्लं दडपू काठीनी, संपला विषय. नंतर तो तुम्हाला पाहावंच नाही वाटत त्या अन्नाकडे. तर ह्याच्या बाहेर माणूस या चक्राच्या बाहेर पडला पाहिजे. जे पडत नाहीत त्यांचं शेवटचं टोक काय आहे? शेवटचं टोक अखेरच्या दिवसापर्यंत दे विल बी इमर्स्ड इन ग्रीड अँड ओनली ग्रीड. एक फार छान मस्त जोक आहे तो. म्हातारा माणूस व्यापारी मरायला टेकला, अखेरचा श्वास घेऊन राहिला. पोरांना बोलवलं, रामलाल किधर है? तो मैं आ गया पिताजी. श्यामलाल किधर है? हाँ पिताजी मैं यहाँ पर हूँ, आप ये. किशनलाल किधर है? मैं पैर पास आप पे बैठा हूँ, पैर दबा रहा हूँ. अरे गधो, तीनों यहाँ पे है तो दुकान कौन देख रहा है? मैं तो 2 मिनट का हूँ, अब मैं मरने वाला हूँ, दुकानदार के ग्राहक जाएंगे ना? पागल हो गए तुम? लोभाचं अखेरच्या दिवसापर्यंत लोभ, लालसा. आणि मग माणूस म्हणून जे तुमचं एक तुम्हाला हे जे देह मिळालेला आहे, माणूस म्हणून तुम्हाला एक आयुष्य मिळालेलं आहे, याचा कचरा होऊन जातो सगळं शेवटी. अरे नेता तर काहीच येत नाही ना. गाये थे जहाँ पे खुशियों के तराने, मुकद्दर देखिए रोए वहीं पर, मस्जिद में जूते गुम हुए हमारे, पाये थे जहाँ से खोए वहीं पर. जे मिळालं ते इथूनच मिळालं, जे टाकणार ते इथेच टाकून वर जायचं आहे.
लोभी माणसाचं तत्त्वज्ञान हे एक तत्त्वज्ञान कधी त्याला पटत नाही. कारण लोभी माणसाच्या आयुष्यात तत्त्व नाही आहे. तत्त्व इज इसेन्स. यू हॅव टू कम टू सम फंडामेंटल व्हॅल्यू ऑफ लाईफ. ग्रीडी पीपल डोंट हॅव एनी व्हॅल्यू सिस्टीम. देअर ओनली सिस्टीम इज व्हॅल्युएबल गोष्टी जमवणे. बापरे. लोभाचा आणि व्यसनांचा काही संबंध आहे का? कारण ते तसेच जवळ जाणार, म्हणजे इतका हव्यास होतो, इतक्या त्या हव्याशा गोष्टी वाटतात, तर ते व्यसनांकडे जाऊ शकतात का? व्यसनी माणसं एक प्रकारची लोभीच माणसं असतात. व्यसनी माणसांना काही प्रमाणात उपरती होऊ शकते, पण ते पुन्हा त्या चक्रात अडकतात, हेडॉनिस्टिक ट्रेडमिलमध्ये. पण तो लोभाचाच अतिरेक आहे. आणि लोभामुळे जे मेंदूत बदल घडून येतात तेच व्यसनी माणसाचे असतात. डोपामिनचं चक्र. बरोबर. सो दे अँटिसिपेट डोपामिन, दे लिव्ह फॉर डोपामिन, दे विल डू इट फॉर डोपामिन. ओके. आणि नंतर हळूहळू सुख मिळणं कमी होत जातं. जे तथाकथित ज्या सुखाची हे गोष्ट करतात ते सुख मिळणं हळूहळू कमी होत जातं. सुख आणि आनंद, सुख ही बॉडीली कॉन्टेक्स्ट असलेली गोष्ट आहे. आनंद हा सायकोलॉजिकल कॉन्टेक्स्ट असलेला गोष्ट आहे. मागून मिळते, घेऊन मिळते, ओरबाडून मिळते ते सुख आहे. देऊन मिळतो तो आनंद आहे. वा. त्याच्यामुळे सुख हे घेणं जाणते, आनंद हे देणं जाणतो. ज्या दिवशी तुम्ही निरपेक्ष वृत्तीने कोणासाठी काहीतरी कराल, हे बघा, पैसा मिळवणं वाईट गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठे धनाढ्य लोक असे आहेत की ज्यांनी खूप दान केलेलं आहे. बिल गेट्स, वॉरन बफेटची अमाप संपत्ती आहे. त्यातली 70% संपत्ती त्याने दान करून टाकली आहे. आणि वॉरन बफेट असं म्हणतो की मी पैसा कमावणं सोडणार नाही, तो माझा छंद आहे, आवड आहे, आणि ते माझं आयुष्य आहे, पण मी दान देऊन टाकेन. रॉकफेलर फाउंडेशन, नोबेल, अल्फ्रेड नोबेलनी काय केलं, ते TNT स्फोटकाच्या विक्रीतून जो अमाप पैसा मिळाला, शेवटी सगळं दान करून टाकला. नोबेल प्राईज त्यांनी जे हे केलं त्यासाठी. तर पैसा मिळवणं ही वाईट गोष्ट नाही आहे. पैसा मिळवतच राहणं, बस तेवढंच करत राहणं, त्याच म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गोल गोल फिरत राहणं, त्या डबक्याच्या बाहेरच जे लोक येत नाही ते कल्प्रिट्स आहेत, ते ग्रीडी आहेत. आपण आता या भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये एक एक भावना समजून घेण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतोय, त्यावेळेस त्या भावनांसोबत डील कसं करायचं, त्या मॅनेज कसं करायचा, हे पण समजून घेणं एक महत्त्वाचा टप्पा असतो. तर ज्यावेळेस आपण लोभ म्हणतो, तो हाव म्हणतो, हव्यास म्हणतो, जवळपास सगळ्या लोकांना आपण कधी ना कधी किंवा दररोज जवळपास वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तो लोभ जाणवतो. आपल्याला दिसतं की मला ही गोष्ट हवी आहे, मला त्या गोष्टीची महत्त्वाकांक्षा आहे, वगैरे वगैरे गोष्टी. या गोष्टी नियंत्रणात असतात तोपर्यंत कदाचित ओके आहे. अनियंत्रण ज्यावेळेस होतं या गोष्टींवरचं, त्यावेळेस गोष्टी हलायला लागतात. तर लोभावरती नियंत्रण आणता येतं का, आणि ते कसं आणायचं? एकतर कसं आहे की इन जनरल सगळ्या मानसिक समस्यांचं निराकरण करता येते का? क्रोधाचं करता येते का? भीतीचं करता येते का? निराशेचं करता येते का? याचं उत्तर एकच आहे, त्या व्यक्तीने ठरवलं तर. बदल हा बाहेरून आत कधी घडत नसतो, आतून बाहेर घडतो. यू हॅव टू हॅव अ जेन्युइन फिलिंग दॅट पर्सन. ती फिलिंग निर्माण करणं हे एक कौशल्य आहे. ते निर्माण करण्यासाठी किमान ती निर्माण कशी करावी याचं मार्गदर्शन करून घेण्यासाठी तरी ती व्यक्ती तयार असली पाहिजे ना. तुम्ही कुछ तो चाहिए तो जो नाही तो विल शो यू द वे. करता येतं कुठेतरी कधीतरी. अशी एक जनरल थिअरी आहे की लोभी माणसाचा लोभ केव्हा संपू शकतो. नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शन्समध्ये एखाद्या माणसाला इतका प्रचंड पैसा मिळून जावा, इतका प्रचंड की त्याचे म्हणजे ते इच्छाच त्याचे रोजचे जे लोभीपणाचे आहे ते क्षुद्र वाटावे त्याला स्वतःलाच याच्यासमोर. लोभाच्या बाबतीत नाही, पण एक आठवण अशी आहे की राजेंद्र कृष्ण नावाचे एक मोठे गीतकार होते सिनेमामध्ये. राजेंद्र कृष्ण फार प्रतिभावान गीतकार. सपनों में सजन से दो बातें, कुछ याद रही कुछ भूल गई, किंवा पल पल दिल के पास तुम रहती हो, राजेंद्र कृष्णची गाणी आहे. अप्रतिम गीतकार. आणि त्याची प्रतिभा अचानक आटली. त्याला रेस खेळायचा नाद होता, आणि एकदा रेस खेळताना त्याला
प्रचंड जॅकपॉट लागला, काहीतरी 40 लाखाचं असं म्हणतात. अरे असं बापरे. मी ऐकलेलं आहे त्या त्या काळामध्ये. काळात 40 त्या लाख. 1970. आता हे ब्लॅकमेल वगैरे हे सिनेमे त्याचे जे प्रसिद्ध आहेत, ते पल हो. पल दिल के पास तुम रहती हो वगैरे, हे 70-72 सिनेमे. तर त्यावेळी आणि त्याच्यानंतर गीत लेखनच बंद झालं. राजेंद्र कृष्ण नंतर बरेच वर्ष जिवंत होता, पण त्यांनी ते सोडूनच दिलं. लोभाच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, पण माणसाला इतका प्रचंड पैसा की काही करायची इच्छाच नष्ट होऊन जाते. ही लुजेस द इनिशिएटिव्ह. किंवा असा एक प्रचंड मोठा आघात की पैसे मिळवण्याच्या त्या लालसेमध्ये मुलाचा मृत्यू झाला, हम्म. पत्नी सोडून गेली. नियंत्रण कसं आणायचं? की नियंत्रणासाठी माणूस पहिली गोष्ट म्हणजे त्याला उपरती झाली पाहिजे, इन्साईट, आत्मदृष्टीचा काही अंश असला पाहिजे. यू कॅन हेल्प ओनली दोज पीपल हू कॅन हेल्प दॅमसेल्व्स. यू आर नॉट गोइंग टू चेंज एनीबडी, यू आर गोइंग टू हेल्प पीपल चेंज दॅमसेल्व्स. ये पीपल हैव टू, यू कैन ओनली गाइड. तुम तो राह दिखा सकते हो, तो रास्ते पर नहीं चला सकते उसको, का डोक्यावर घेऊन नाही चालायचं. ही एक गोष्ट आहे महत्त्वाची. बाह्य सुखाचा फोलपणा करून आंतरिक सुखाकडे, आंतरिक आनंदाकडे जो माणूस वळतो, तो लोभीपणाच्या या चक्रातून बाहेर पडतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, माणसं यशाच्या चक्रात अडकतात, माणसं सुखाच्या चक्रात अडकतात. माणसं मग लक्षात येतं माणसाचे हे दोन्ही काही कामाचे नाही आहेत. शाश्वत आनंद हा देण्यातून मिळतो, पण तोही दरवेळी मिळतोच असं नाही. मग माणसाने किमान 60च्या नंतर, तसं तर आधीसुद्धा, अखेरची पायरी गाठली पाहिजे समाधानाची. म्हणून तुकाराम महाराजही चित्ती असो द्यावे समाधान असं म्हणतात. कारण समाधान म्हणजे कंटेंटमेंट डज नॉट डिपेंड ऑन वेदर यू आर सक्सेसफुल ऑर नॉट, वेदर यू हॅव अर्न प्लेजर ऑर नॉट, वेदर यू आर हॅपी ऑर नॉट, यू कॅन स्टील बी कंटेंटेड. आयुष्यात सगळं सगळ्यांच्या हाती येत नाही आहे. लालसेपायी माणूस काही मिळवायचा प्रयत्न करेल, कितीही मिळवेल, शेवटी ओरसफोड करून घेईल स्वतःची, परंतु शेवटी सगळं तर मिळणारच नाही त्याला. म्हणूनच तर तो धावत राहतो ना, म्हणूनच त्याची भूक भागत नाही. ह्याची उपरती होऊन माणूस, म्हणजे तुमच्या आयुष्याच्या यशाच्या, सुखाच्या आणि आनंदाच्या बेरीज वजाबाकीमध्ये हातचा उरला एक समाधानाचा नसला, तर तुमच्या यशाला, सुखाला, पैशाला, संपत्तीला, अँटिक पीसेसला, कशालाही अर्थ राहत नाही. म्हणून माणसं, खूप रिडी माणसं आयुष्याच्या अखेरी दुःखी होतात, डिप्रेस्ड होतात. आणि त्यांना कळतं की हे नाही आहे अंतिम, हे याचं. ज्यांना एक आत्मदृष्टीचा थोडासा किरण ज्यांच्या अंतरात्म्यात पडतो, जसं गालिब म्हणतो की हजारो ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा लेकिन फिर भी कम निकले. ही उपरती ते व्हायला पाहिजे ना, की नाही, सब अरमान पुरे नाही हो सकते, सगळं नाही मिळणार. जशा उडती घारी गगन तितुके उंच जाई. अरे मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये तुम्ही घार आहात. आकाश अवकाश किती उंच आहे, तुमको कुछ नहीं मिल सकता. तुम्हारे हिस्से का एक आसमान का टुकड़ा भी आया तो काफ़ी है, और उससे ज़्यादा कुछ हो भी नहीं सकता, उससे ज़्यादा कुछ काम का भी नहीं है ना. तुम पूरे अंतरिक्ष में थोडी घूम सकोगे. तुमचं तर विश्व तेवढंच आहे. करणार काय हात त्याचं? करणार काय आहे त्याचं? समाधानाची संध्याकाळ माणसाच्या आयुष्यात यावी. ती जर समाधानाची सकाळ असेल, दुपार असेल, अधिक. आणि असे तरुण माणसं मी पाहतो की जे खूप मोठ्या पॅकेजची नोकरी सोडून देतात आणि समाधान मिळवतात. कोणी ॲग्री टुरिझम करतं, कोणी काहीतरी स्टार्टअप करतं, कोणी काहीतरी गरिबांसाठी, वंचितांसाठी काहीतरी प्रकल्प राबवतो. सो दे हॅव रिअलाइज्ड की amassing wealth is not done, sir. It's not going to give you internal happiness and contentment. आणि समाधानी वृत्ती ही ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकाराने येते की आयुष्यामध्ये तुम्ही किती धावलात तरी याला अंत नाही आहे. माणसाने यशाच्या मागे धावावं की नाही? जरूर. यश मिळवावं की नाही? जरूर मिळवावं. पण त्या यशाच्या स्पर्धेचा अतिरेक करू नये, एवढंही करू नये की त्याला एकही शिखरावर आनंद मिळणार नाही, सतत वरची शिखरं खुणावत बसतील. या कंपनीचं, या क्वार्टरचं ध्येय आहे 5 कोटीची उलाढाल.
धावून धावून कामं करतात. अतिरेकी कामाची ग्रीड असते काही लोकांना. हो. बहुत कामाची 12 घंटे Workaholics. 14 घंटे वर्कहोलिक. ते शेवटी तर शरीर नावाची काही गोष्ट आहे ना, मरून जाल ना तुम्ही, मग काय कामाचं आहे. त्या क्वार्टरमध्ये 5 करोड का हो गया, अब एक काम करेंगे, नेक्स्ट करोड में 7 करोड का, अजून धावत राहतात. मग दे आर नॉट एन्जॉईंग 5 करोड, दे विल गो फॉर 7 करोड, दे विल गो फॉर 10 करोड. एकाही शिखरावर शांतपणे बसून तुम्ही एन्जॉय करत नसाल, सारखी वरची शिखरं कोणाहून तुम्ही धावतच राहत असाल, तर तुम्ही माणूस म्हणून जगत नाही आहात. तुम्ही मशीन म्हणून जगता आहात म्हणा किंवा काय जे असेल, गुलाम करून घेतला आहे स्वतःला आपल्या इच्छा आकांक्षांचं. तेव्हा समाधानाची एक आंतरिक ज्योत पाहिजे प्रत्येकामध्ये. मग तो माणूस यशाच्या मागे धावला तरी सुद्धा त्याला माहीत असतं, मिला तो मिला, नाही मिला तो भी ठीक. राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल, साथ जो आए तुम. यशाच्या मागे दौडण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्या दौडीमधला आनंद घेता आला पाहिजे. सुखाचा उपभोग घेतला पाहिजे, त्यातलं वैयर्थ समजून की भाई इतना काफी है, 2 गुलाबजाम ठीक हो गए. कुठे थांबायचं हे कळलं कुठे पाहिजे. थांबायचं हे कळलं पाहिजे बस. मला आत्ताच्या काळात तर हे इतकं मला रेलेव्हंट वाटतं की जिथे आपण सतत सोशल मीडियावरती असतो आणि मग माझ्या फोटोला किती लाईक्स आहेत, माझे किती फॉलोवर्स आहेत, पासून लोक मला किती ओळखतात, आणि मार्केट ज्या पद्धतीनं सतत तुम्हाला ग्रीडी बनवतं, मार्केट वॉन्ट्स यू टू बी ग्रीडी, अशा जमान्यामध्ये तो समाधान समजून घेणं आणि कुठे थांबायचं हे कळणं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. तर खूप खूप आभार सर तुमचे. भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये एक एक भावना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपण ज्या ज्या वेळेस इमोशनल हेल्थबद्दल, मेंटल हेल्थबद्दल बोलतो, त्यावेळेस मुख्यतः ही सगळी चर्चा डिसऑर्डर्सबद्दल, आजारांबद्दल, विकृतींबद्दल बोलली जाते आणि होते. त्याच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्याचं कारण गाभ्यात जे आहे त्या या भावना आहेत. तर या भावनांना व्यवस्थित समजता येईल का आपल्याला? कारण ह्या शाळेमध्ये या कधीच भावना कोणी समजावून सांगत नाही. तर मला ज्यावेळेस एखादी भावना मी अनुभवतो आहे, तेव्हा नेमकं काय होतं आहे, आणि त्यावेळेस काय केलं पाहिजे, याची उत्तरं आपल्याला आपल्या आपल्या आयुष्यात शोधत राहावी लागतात. तर त्याची उत्तरं या एका एपिसोडमध्ये बसवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो आहोत. एकच मी याच्यात ॲड करतो, अगदी ते असं की खरंच हा क्रॅश कोर्स फार महत्त्वाचा आहे. त्याच्यात अशा प्रकारच्या भावना ज्यांचा सहसा विचार केला जात नाही, त्याच्यात ही ग्रीड, लालसा हो. याच्यासाठी अतिशय रेलेव्हंट आहे की आता लालसेने एक वैश्विक रूप धारण केलेलं आहे आणि अखिल मानवजातीमध्ये फार थोडे लोक असे उरलेले आहेत की निसर्गाला इतकं ओरबाडू नका हे सांगतात आहेत. निसर्गाची ओरबाड या माणसाच्या माणूस होण्यापासून जे 20 लाख वर्ष गेले, त्याच्यात गेल्या 100 वर्षामध्ये नव्हे 50 वर्षातच हो. इतकी अनिर्बंध झालेली आहे की पृथ्वीचं हृदय फोडून, त्याच्यातून छाती फोडून, त्याच्यातून जे पेट्रोकेमिकल्स बाहेर काढून या निसर्गाचा सत्यानाश, ग्रीड अँड ग्रीड. जसं महात्मा गांधीचं वाक्य आठवते की देर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड, बट देर इज नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड. तेव्हा हा अत्यंत महत्त्वाचा भावनिक क्रॅश कोर्समधला विषय आहे की आमची वैश्विक लालसा आता कुठेतरी थांबली नाही तर ही पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बापरे. थँक्यू सो मच सर. तुम्हाला भावनेचा क्रॅश कोर्सचा हा एपिसोड आवडला असेल तर अमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण प्रत्येक वेळेस असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहतो, वेगवेगळ्या भावनांविषयी, वेगवेगळे आत्ता आपल्या आयुष्यात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याचा हा मंच आहे, हा प्लॅटफॉर्म आहे. लोभी नका बनू, पण लोभ असावा.